नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी गट क 2026 फॉर्म सुटले. त्यामध्ये महत्वाचं पद आहे आरटीओ एएमव्हीआय. यासाठी तुम्ही जर अप्लाय करत असाल ना, सावधान. एक महत्वाची इन्स्ट्रक्शन मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय. फॉर्म भरत असताना काळजी घ्या. काय काळजी घ्या याबद्दल तुम्हाला व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये सांगतो, विथ प्रूफ सांगतो. सगळे तुम्हाला बेसिक प्रूफ पण देतो. काही शंका राहणार आहे तुमची, डाऊट काहीच राहणार आहे तुमचा. सो ड्रायव्हिंग लायसन्स नाहीये तुमच्याकडे, फॉर्म कसा भरावा, 8 प्रश्न विचारले जातात, त्याचं उत्तर नेमकं काय द्यावा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा. थोडासा 5-6 मिनिटं जास्त असेल, मोठा असेल, पण बघा. सगळे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतील. तुमच्या सगळ्या मित्रांना पण शेअर करा. कोणाला विचारायची गरज पण तुम्हाला पडणार नाही. टू द पॉइंट प्रॉपर आन्सर मी तुम्हाला देतोय. चला तर जाऊया मुख्य मुद्द्याकडे. पण तत्पूर्वी तुम्हाला जर मार्गदर्शनाची गरज असेल तर महाराष्ट्रामध्ये एकमेव अकॅडमी ज्यांनी तुम्हाला फक्त एम वॅची सेपरेट बॅच दिलेली आहे. बाकी ठिकाणी तुम्हाला सगळ्या बॅचेस एकत्र मिळतील, जे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना म्हणजे बाकीचे विद्यार्थ्यांना शिकवलं तसं शिकवलं जातील. पण आम्ही सेपरेट का केली आहे? कारण तुमचं बॅकग्राऊंड हे मेकॅनिकलचे, तुमचं एज्युकेशन वेगळं आहे, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडच्या. त्या मानसिकतेतून तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं. काही विषय तुमचे सोपे, काही अवघड. तुमचे जीएससी अवघड आहेत आणि तुम्हाला टेक्निकल जे विषय ते सोपे, म्हणजे मॅथ तुमचं सोपं असू शकतो तुम्हाला. सो त्या अनुषंगाने ही बॅच सेपरेट आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला शिकवलं जाणार आहे. सो ही बॅच तुम्हाला विथ आपले लीडर जे आहेत धनंजय कचाल सर, ज्यांनी 2दा आरटीओ एक्झाम क्रॅक केली बघा 17 आणि 20ला, ते तुम्हाला लीड करत आहेत. त्यांना पूर्ण अनुभव आहे, पूर्ण मटेरियल अवेलेबल आहे. कुठेच जायची गरज नाही. टू द पॉइंट आम्ही जेवढं सांगतो तेवढंच करा. सगळे सोर्सेस आम्ही काढून ठेवले. पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स आहे, टेस्ट सिरीज टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज फुल लेंथ अवेलेबल आहे. 1-to-1 काउन्सिलिंग अवेलेबल आहे. स्टेट बोर्डचे लेक्चर्स आणि त्याच्या टेस्ट सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. हे सगळं तुम्हाला रिसर्च करायला बसला तुम्हाला तर 1 वर्ष लागेल. एवढा वेळ नाही आपल्याकडे. 3च महिने. ह्या 3 महिन्यात प्रॉपर जर स्टडी करत असेल तर बॅच लगेच जॉईन करा. कुपन कोड RTO 30 वापरा. 30% डिस्काउंट आहे. लगेच जॉईन करा. आजपासून बॅच चालू होते. ऑफलाईन बॅच तुम्हाला बघा, ह्या दोन्ही बॅचेस तुम्हाला पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिकला अवेलेबल आहे. आणि ऑनलाईन मध्ये मराठी इंग्लिश मीडियमची पण बॅच अवेलेबल आहे. आणि जे 4 उरलेले पद आहेत त्यासाठी तुम्ही लक्ष बॅच पण जॉईन करू शकता. अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा आणि लगेच बॅच जॉईन करा. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ऍपची लिंक दिलेली आहे. चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. बघा, फॉर्म सुटलेले आहेत 2619 पदांसाठी. एक्झाम 27 सप्टेंबरला आहे. ऑनलाईन एक्झाम आहे आणि एएमव्हीआयची पद 461 असणार आहे. आता यामध्ये फॉर्म 17 जुलै पर्यंत भरण्याची प्रोसेस आहे. तुम्ही अजून काही दिवस थांबलेलं बरं, अजून 7 दिवस थांबा असं तुम्हाला सांगतो. का सांगतोय पुढे बघा. आता मी जेव्हा फॉर्म भरायला जातो बघा, पूर्ण प्रोफाईल माझी अपडेट आहे बरं का, पूर्ण प्रोफाईल अपडेट आहे. मी फॉर्म भरला गेलो, अप्लाय केलं, म्हणजे ऑनलाईन ऍप्लिकेशन चेक केलं मी, आणि चेक एलिजिबिलिटी पण चेक केली मी, कशाला एलिजिबल आहे. त्यामध्ये ग्रुप सी मला दिसते, त्यावरती व्ह्यू केलं की मला दिसते कोणत्या पदासाठी मी इलिजिबल आहे आणि कोणत्या पदासाठी इलिजिबल नाहीये. मग त्यापैकी 3 पदांना मी इलिजिबल आहे माझ्या प्रोफाईलनुसार. जसं की इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर असेल, टेक्निकल असिस्टंट असेल, आणि महत्वाचं पद आहे एएमव्हीआय. ह्या पदासाठी मी ऍप्लिकेबल आहे, इलिजिबल आहे. ओके, इथपर्यंत सगळं केलं तुम्ही. आता मी अप्लाय करतो. जेव्हा मी अप्लाय करतो तेव्हा माझ्या समोर ना डायरेक्ट पुढे प्रोसेस जातच नाही. का जात नाही? कारण हे तुमच्या समोर 8 प्रश्न, याचे उत्तर द्यावे लागतात. मग मुलांना प्रश्न पडतो, सर माझं प्रोफाईल तर ओके क्लिअर आहे एकदम, तरी पण मला दिव्यांगांबद्दल का बरं प्रश्न विचारतात सर? माझं काही चुकलंय का? प्रोफाईल मध्ये काही चुकलंय का? मग इथे काय विचारता असं? सो काळजी करू नका. सगळ्यांना हा प्रश्न विचारला जातोय. सगळ्यांना हे 8 प्रश्न, जे विद्यार्थी एएमव्हीआय ला ऍप्लिकेबल आहे त्या सगळ्यांना हे प्रश्न विचारले जात आहे. तो काळजी करू नका, तुमच्यासाठी नाही हे. ओके, मग आता याची उत्तर काय द्यायची ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. बघा, पहिला प्रश्न त्यांनी काय केलं, वेदर कॅन्डिडेट इज कलर ब्लाइंड. त्यानंतर वेदर कॅन्डिडेट हॅव गुड आयसाइट विथ विदाउट ग्लास, म्हणजे ग्लास शिवाय. आता 3रा, 5वा आणि 7वा प्रश्न जरा आपल्याला कन्फ्यूज करणार आहे. तिसरा प्रश्न काय, डू यू हॅव व्हॅलिड परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स ऑफ मोटरसायकल विथ गिअर. मोटरसायकल विथ गिअर आहे का तुमच्याकडे? आता असं विचारतं, याचं उत्तर काय द्यावं? यस कर नो. असेल ज्यांच्याकडे त्यांनी यस द्यायलाच पाहिजे, पण ज्यांच्याकडे नाही त्यांनी काय करायचं? मग नो देऊन काय होऊ शकतं सांगतो मी पुढे. सेम परत तुम्हाला इथे लायसन्सचं डिटेल्स टाकायला लावलंय, नंबर टाकायला लावलाय. ओके, नंबर टाकायचा आहे. त्यानंतर डू यू हॅव व्हॅलिड परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स ऑफ लाईट मोटर व्हेकल LMV हे विचारलंय. आता याचं नाही आपल्याकडे, काय करायचं? असेल त्यांनी यस करून नंबर टाकून द्या, काय प्रॉब्लेम, पण नाही त्यांनी काय करायचं? आणि 7वा प्रश्न, डू यू हॅव व्हॅलिड परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स ऑफ ट्रान्सपोर्ट व्हेकल. अरे आपल्याकडे नाहीये ट्रान्सपोर्ट व्हेकलचं लायसन्स, मग काय करायचं? त्यांनी यस करायचं, नो करायचं. नो केलं तर काय होईल ते पण सांगतो, आणि तुम्हाला इथे नंबर पण टाकायचा लायसन्सचा. आता मी तुम्हाला भरून दाखवतो. बघा, इथे मी काय केलं, इथे भरताना जे रिअल आहे, माझ्याकडे नाहीये डॉक्युमेंट, मी काय केलं, मग मी कलर ब्लाइंडनेस नाही माझ्याकडे, बाकी माझे आयसाईट चांगली आहे. आता माझ्याकडं लायसन्स जे आहे ना 2 व्हीलरचं, म्हणजे मोटर विथ गिअरचं, ते नो केलं, नाहीये माझ्याकडं. त्यानंतर नाहीये तर मग काय टाकायचं? ते 0-0 करून टाकलं मी. याच्या पहिले एमपीचा एक्सपिरियन्स आहे, ज्या ठिकाणी गरजेचं त्या ठिकाणी 0-0 करा असं सांगितलं एमपीएससीने, मग इथे 0-0 केलं मी. त्यानंतर सेकंड, मला लाईट मोटर व्हेकल माझ्याकडे लायसन्स नाहीये, मी नो केलं. त्यानंतर ट्रान्सपोर्ट व्हेकलचं लायसन्स नाही माझ्याकडे, नो केलं. 0-0 भरून टाकलं आणि फॉर्म अप्लाय करायला गेलो मी. आता अप्लाय करायला गेलो तर मला लगेच मेसेज येतोय. हा काय मेसेज आहे? प्लीज एंटर व्हॅलिड आन्सर फॉर डू यू हॅव व्हॅलिड परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स ऑफ मोटरसायकल विथ गिअर.
व्हॅलिड आन्सर द्या म्हणतंय. मग आता आम्ही व्हॅलिडच दिलंय ना, आमच्याकडे नाहीये. व्हॅलिड दिलं ना, तरी पण म्हणतंय व्हॅलिड आन्सर टाका. मग मी ऍड चेक करतो, ऍड मध्ये काय सांगितलंय, ऍड चेक केली मी तर मुख्य परीक्षेला हे ड्रायव्हिंग लायसन्स लागणार आहे, पूर्वला लागत नाही. वाचून बघा तुम्ही हा 9 नंबरचा पॉईंट, त्यामधला यात सांगितलं त्यांनी बघा, मुख्य परीक्षेला अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकास काय लागणार आहे, विथ गिअरची म्हणजे मोटार व्हेकल विथ गिअर हे लागणार आहे मुख्य परीक्षेच्या अंतिम दिनांकाला. हलके मोटार म्हणजे लाईट मोटार व्हेकल लागणार आहे. आणि तिसरं जे आहे, जे जड ट्रान्सपोर्ट सर्टिफिकेट म्हणून आपण ट्रान्सपोर्ट व्हेकलचं लायसन्स म्हणा, ह्या तिघांपैकी मुख्यला मेन्सला कोणते लागणार आहे, हे 2 डॉक्युमेंट. हे नसेल तरी चालतंय ट्रान्सपोर्टर, मात्र हे 2 लागेल मुख्यला. प्रिलिमला कोणते लागतात मग, प्रिलिमला कोणतंही नसेल तरी चालतंय. मुख्यला सांगितलंय ना, प्रिलिमला लागतच नाहीये, येतं लक्षात. तरी पण हा प्रश्न विचारला जातोय, याचं उत्तर नो द्यावा का. बघा पुढे पण त्यांनी सांगितलंय, हे सगळं तुम्ही वाचून घ्या, तुम्हाला लक्षात येईल. ट्रान्सपोर्टेशन तुम्हाला कधी लागते माहितीये का, सिलेक्शन झालं, नियुक्ती झाल्यानंतर 2 वर्ष वेळ देतात, त्या 2 वर्षानंतर तुम्हाला काढायचं आहे. हे मात्र कंपल्सरी मेन्सला लागते बरं का. आता अप्लाय करून टाका मित्रांनो, नंतर ना गडबड होऊन जाते. ओके, हा आता बघा लक्षात घ्या. आता हे वाचलं मी, ऍड मध्ये आज सांगितलंय चालतंय, प्रिलिमला फॉर्म भरता येतोय, लायसन्सची गरज नाहीये. पण इथे फॉर्म भरताना मी जर नो केलं तर गडबड होते. ते सांगताय नाही व्हॅलिड आन्सर द्या. व्हॅलिड आन्सर म्हणजे काय द्यायचं, यस करायचं का, यस करायचं इथे, हा यस करायचं का. बघा इथे मी यस केलं, मग 3 नंबरचा आन्सर मी यस केलं, 5 नंबरचा आन्सर मी यस केलं, जे की माझ्याकडे नाहीये. 7 नंबरचं पण यस केलं. आता मला सांगा मी यस केलं, चुकीची माहिती भरतोय ना मी, भरतोय की चुकीची, माझ्याकडे नाही तरी यस करायचं. मग चुकीची माहिती भरल्यावर काय होऊ शकतं, एमपीएससीचं हे 10 जून 2025चं उमेदवारांना सर्वसाधारण सूचना नावाचं पत्रक आहे. याच्यामध्ये तुम्ही जर पेज नंबर नाही पण हे चॅप्टर नंबर 9 वरती तुम्ही जर गेला, त्यातला हा दुसरा पॉईंट जर वाचला तुम्ही, तर काय सांगताय, अर्जामधील सर्व दावे माहितीची सत्यता तपासण्यासाठी आयोगाने मागणी केलेल्या आवश्यक कागदपत्रांचा पुरावा आयोगाच्या सूचनेनुसार कोणत्याही टप्प्यावर सादर न करणे. आता कोणत्या टप्प्यावर, पूर्वच्याच टप्प्यात त्यांनी विचारलं, तुम्ही यस म्हणलं ना ड्रायव्हिंग लायसन्स दाखवा, त्यांनी विचारलं नसेल तर काय होऊ शकतं, मग त्या परीक्षेकरिता प्रतिनिधित्व करण्यात येईल. अरे बापरे, इकडे तुम्ही नियम पण सांगितले, तिकडे ऍड मध्ये पण सांगतात चालेल. ऍक्च्युअल फॉर्म भरताना मात्र तुम्हाला यस करावं लागतं, तरच फॉर्म पुढे जातोय. काय चाललंय, गडबड आहे की नाही, टेक्निकल प्रॉब्लेम आहे की नाही. आता कोणता प्रॉब्लेम आहे माहित नाही, पण टेक्निकल प्रॉब्लेम आहेच, तो 100% आहेच. कशावरून पुढे सांगतो मी तुम्हाला. ओके, त्यानंतर पुढे पण सांगितलंय खोटी माहिती देऊ नका, खोटी माहिती दिली तर काय होऊ शकतं, तुम्हाला त्या परीक्षेसहित पुढील 3 वर्षासाठी प्रतिनिधित्व करण्यात येईल. एवढी धमकी देऊन टाकली, मग काय करायचं कॅन्डिडेटनी. मग चला मी काय केलं, एमपीएसला कॉलच लावून टाकला. अरे काय चाललंय तुमचं, ऍड मध्ये सांगताय गरज नाहीये, इन्स्ट्रक्शन सांगता खोटी माहिती भरू नका, आणि मग ती माहिती वर्ष पुढे जातच नाहीये, यांनी फॉर्म भरायचा की नाही. मग एमपीएसला कॉल केला मी आणि मेल पण केला, मेलचं उत्तर येईल पण कॉलवर उत्तर आलेलं आहे. आणि तुम्ही पण करून बघा बरं का, विथ प्रूफ मी तुम्हाला सांगते. कॉल केलाय, यात काही वेळापूर्वी 1/2 तासापूर्वी कॉल केलाय. एमपीएससीचं म्हणणं आहे की यस सर. मी त्यांना स्पष्ट सांगितलं, मॅडम होत्या त्या, मॅडम माझा प्रश्न आहे, मी मेकॅनिकलचा विद्यार्थी, फॉर्म भरतोय, फॉर्मला मी अप्लाय करत होतो, अप्लाय करताना मला असे प्रश्न विचारतात, लायसन्स नसताना मला फॉर्म भरायला देता यायला पाहिजे का, कारण ऍडमध्ये सांगितलेलं आहे, तरी पण मला फॉर्म भरता येत नाही, मला येसच करावं लागतंय, काय करावं मॅडम तुम्ही सांगा. मॅडमच्या लक्षात आलं. मी त्यांना सांगितलं तुमच्या लक्षात आला ना प्रश्न, मी काय बोललो, यस लक्षात आला म्हणे सर. याच्यासाठी तुम्हाला 1-2 दिवस थांबावं लागेल सर, प्रोसेसमध्ये आहे, याच्यावरती आम्ही काम करू आणि काम करून तुम्हाला अपडेट देऊ, नक्कीच तुम्हाला फॉर्म भरता येईल, 2 दिवस फक्त थांबा. याच्यापूर्वी मी व्हिडिओ घेतले, तुम्हाला काय सांगायचो, मी सांगायचो ओरडून की अरे फॉर्म भरताना लगेच फॉर्म भरू नका, सुरुवातीला टेक्निकल एरर येतात, अजूनही काही आहेत बरं का एरर, पुढे सांगतो मी तुम्हाला. तो अजून फॉर्म भरू नका, मी तुम्हाला सांगतो अजून 7 दिवस थांबा, 7 जुलै नंतर फॉर्म भरून टाका. किती, 7 जुलै नंतर वेळ आहे पुष्कळ, 7 तारीख 14 जुलै 17 जुलैपर्यंत आहे, म्हणजे अजून 10 दिवस उरतात. 7 जुलैपर्यंत फॉर्म भरू नका, किंवा माझं एक व्हिडिओ येऊन जाईल त्यानंतर फॉर्म भरा. हे टेक्निकल गोष्टी तुम्हाला कोणी सांगणार नाही, मी सांगतो तुम्हाला. आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर सोशल मीडियावर बरेचसे व्हिडिओ येऊन जातील, पण तुमच्या मनात जे प्रश्न आहेत त्याचे उत्तर तुम्हाला इथेच मिळतील. त्यासाठी काय करा, हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. सो मी ते सांगतो त्यानुसार तुम्हाला सांगतो की अजून तुम्ही 2 दिवस तर वेट करा, तसं 7 दिवस 7 तारखेपर्यंत थांबा, पण 2 दिवस वेट केल्यानंतर फॉर्म भरा. आता याचं उत्तर तुम्हाला मी प्रॉपर दिलेलं आहे, याचे उत्तर तुम्हाला द्यायची नाहीये, याच्यावरती नक्कीच एमपीएससी काय टेक्निकल गोष्टी सॉल्व्ह करून देणार आहे. जातो शेवटच्या टप्प्याकडे. आता राहिल्या दिवसात तुम्हाला तयारीसाठी मी तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगतो की तुम्हाला ही बॅच नक्कीच महत्वाची, ही बॅच तुम्हाला
रिच करून देईल आरटीओ AMVI पर्यंत. का? कारण ही संधी परत नाही, भविष्यात येणार नाही. 6 वर्षानंतर ही जाहिरात आलेली आहे. भविष्यात याचं काही सांगता येत नाही. आणि तुम्ही मेकॅनिकलचे विद्यार्थी आहात, तुम्हाला परत या फ्लोमध्ये यायला वेळ पण लागेल. सो आता मेकॅनिकल जेवढे विद्यार्थी आहे, फ्रेशर असेल किंवा ओल्ड असेल, त्यांना खूप चांगली संधी आहे. नक्कीच या संधीचं सोनं करा. त्यासाठी ही बॅच लगेच जॉईन करा. जॉईन करण्यासाठी ऑफलाईनची पण बॅच आहे, ऑनलाईनची पण अवेलेबल आहे, मराठी मीडियममध्ये पण इंग्लिश मीडियममध्ये पण अवेलेबल आहे. आमच्या टीमला कॉल करू शकता, अदरवाईज ऍप डाउनलोड करून लगेच बॅच जॉईन करा. दिलेली माहिती तुम्हाला योग्य वाटली, कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा. आवडली तर लाईक करा, तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. आणि पुढचे अपडेट मिस करायचे नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.